नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 10:30 वाजलेत मित्रांनो. अर्धीच्या वर गाडी आपली खाली झालेली आहे. जराशीच गाडी बाकी राहिली. थोड्याशा गाडीसाठी त्यांनी नंतर खाली करतो म्हणून म्हटले. आता बहुतेक माझ्या मते 12 नंतरच डायरेक्ट खाली करायला घेतील. मागं दिसते बघा गाडी. एवढी गाडी खाली झाली आणि थोड्यासाठी हे झालं. फ्रेश वगैरे झाले, तोंड हातपाय वगैरे धुतले. आता नाश्ता करायला चाललो आहे. इथंच बाजूला कॅन्टीन आहे, तिथं नाश्ता करायचा आहे. आता बघू काय होतं आणि काय नाही. आपल्या लोडिंगचं पण फायनल झालं. मागच्या वेळेस ज्या मिलमधून भरली होती त्या मिलमध्येच जायचं लोडिंगसाठी. लक्ष्मी गणेश मिल उद्या ना परवा होणार आहे लोडिंग, त्याच्यामुळं आता डायरेक्ट तिथं जायचं आहे ना. तिथं नाश्ता करायला आलो आहे. मागं पहिले ऑर्डर देऊया आणि नाश्ता करूयात पहिलं मित्रांनो. या मित्रांनो नाश्ता करायला. बघा शेट काय काय खाते. इडली, वडा, दालवडा हे नाही घेतले शेटनी. दालवडा मी आणि नितीन शेटनी घेतले. करा सुरुवात. इथं नितीन शेट बसले. गुड मॉर्निंग. आता थोड्या वेळातच म्हणजे थोडा वेळ म्हणताना आता किती वाजवतील काय सांगता नाहीत. संध्याकाळ पण आम्हाला होऊ शकते. पण आमचं मालाचा फिक्स झाला त्याच्यामुळे आम्हाला काही टेन्शन नाही. आता निवांत आहे. तर बघूत आता मामाची जर गाडी खाली झाली आणि मामा जर उद्या आपला गेंडा भरायला आले तर आमचा जेवणाचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. नाही तर काय खरं नाही. तर या नाश्ता करायला गरमागरम नाश्ता करूयात. दुपारचे 3 वाजलेत मित्रांनो. अजून आम्ही तिथं साईडला पार्किंगमध्येच आहे. अजून गाडी आमची खाली करायला नाही घेतली. आत्ताच आम्ही तिथं जाऊन आलो. 4-5 वाजल्यानंतर खाली करू म्हटले. ऊन पडले आता चांगलं, त्यामुळं बसलो आपल्या गाडीतच टाइमपास करून. आत्ताच जेवण करून आलो. सकाळी नाश्ता केला, तिथंच आपलं सांबार राईस खाल्लं. ही लसूणची गाडी आहे, खाली होते समोरची. खूप गाड्या आहेत बघा या साईडला पण. ही समोर दिसते ती बटाट्याची गाडी आहे. बटाटा त्या साईडला पण खाली गाड्या आहेत. इथं बघा समोर लसूण निवडत येते बाया सगळ्या. कुंदनशेट जरा आपण एक्स्ट्रा लाईटी घेतल्यात, ते बसवतात. या साईडला बटाट्याची गाडी आहे समोर. बटाट्याच्या पण गाड्या भरपूर आहेत. आपल्या पार्टीकडे पण एक बटाट्याच्या गाड्या खाली होतात. आणि त्या साईडला पुढं पण बघा किती गाड्या आहेत. पार्टी लोक यांची ऑर्डर नसते तिथे कधी कधी गाड्या पाठवून ठेवतात. त्याच्यामुळं इथे येऊन कधी कधी आम्ही 4 दिवस मुक्काम केलेलं आहे मार्केटमध्ये. कॅंचप्पा म्हणून पार्टी होती. 4 दिवस थांबून 5व्या दिवशी आमची गाडी खाली झाली होती. एवढ्या गाड्या होत्या त्याच्याकडे. आता 5 वाजेपर्यंत काहीतरी टाइमपास करायचा. मग बघूयात किती वाजते. 7 तरी वाजवतील आता सगळं करता करता. या साईडला टाकी आहे पाण्याची, पण आत्ता काय आंघोळ नाही करायचं. उद्या करूयात. गेंडा आलेला गेला आंघोळ. मित्रांनो बघा गाडीमध्ये आमची कॉफी बनवायचं सामान चालू आहे बघा. ब्रूचे कॉफी पावडर हे बघा. कॉफी मशीन आणले आणि समोर कॉफीचं मशीन आहे. त्याचं कनेक्शन वगैरे सगळं करतं. आमच्या गाडीच्या कनेक्शनवर त्याला चालू केलं. पाणी गरम केलं आता. आणि साखर बघा टाकत आहे शेट. साखर पावडर आहे. आणि ते काय ते दूध पावडर आहे. आणि बघा हे दूध पावडर आहे बघा. आणि एव्हरीडेची दूध पावडर आहे, साधी नाही. आणि ह्यांचं बघा. आणि फक्त त्याच्यात पाणी टाकायचं. साखर नाही घेत भाऊ. टाकली ना साखर. टाकली ना. आणि झाली आमची कॉफी तयार. त्याचा हलवायला पाहिजे. थांबा हलवायला. त्या ह्याच्यात चमचेत का बघा. का तिथं चमचे होते ना, देशी चमचे घेऊ. हा आत्ता घ्या. माझ्या पिशवीत आहेत ना ह्याचे चमचे आहेत. आणि वास तो भारी आलाय कॉफीचा एकदम.
कुंदन शेटचा चमचा बघा कॉफी हलवायला. बघा आता एवढं स्टँडर्ड आम्ही काम केलंय. कॉफी मशीन वगैरे आणले ते आणि पळीने आता कॉफी हलवते बघा. जरा दूध कमी वाटतंय हो. दूध पिऊन बघू का? हिडक एवढा माल आणलाय बघा नितीन शेट बघा. पितात आहे. दूध अजून पावडर टाकायचे तर दूध पावडर टाकू शकतो. दूध पावडर पाहिजे का अजून? पावडर पाहिजे बघा. इथं एवढी साखरेचे हे पॅक. इथं ताजमहल टी पण बनवू शकतो, कॉफी पण बनवू शकतो, सगळे आयटम आहे बघा. आता आम्हाला कॉफी पिण्यासाठी तरी कुठं जायची गरज नाही पडणार कमीत कमी. ह्याच्यात पण टाका जात. ओके ओके थँक्यू. गाडीतच बसलोय बघा, नाही तर तुम्हाला वाटेल बाय वगैरे. तर या छाप्याला आता पिऊन बघा एकदा कसं आहे. एक नंबर झालेला आहे. तर पितो आता कॉफी आम्ही सगळेजण. मित्रांनो रात्रीचे 8 वाजलेत. आता आम्ही म्हैसूर मार्केटलाच आहे. आत्ता गाडी खाली झाली. गाडी बराच वेळ खाली झाली. काटा वगैरे करून आलो. कुंदन शेट आणि नितीन शेट गेलेत तिथं हे द्यायला भाडं घ्यायला. पण बराच वेळ झाला अजून भाडं घेऊन आले नाही. जरा उशीरच झाला आज. आता इथून पोचता आम्हाला 1 तरी वाजेल, 1-1:30 तरी होतील. कारण की मध्ये थांबून कुठंतरी जेवण वगैरे करायचं आहे. डायरेक्ट गणेश लक्ष्मी मिललाच जायचं. त्यामुळं काही अडचण नाही आपली. जरा उशीर केला त्यांनी गाडी खाली करायला. 5 नंतर गाडी लावली खाली करायला. 6:30 वाजले गाडी खाली होता त्याच्यामुळे जास्तच उशीर झाला. तर बघूयात आता येतीलच 5-10 मिनिटात निघूयात आणि डायरेक्ट आपण पोचूयात. काय गेंडा आली इथं. मारायचं टेन्शन नाही त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम नाही. आता उद्या ट्रान्सपोर्टवाला पण फोन करेल, त्याला सांगायला लागेल. त्याच्याशी बोललो नाही कारण की आज, नाही तर मी आत्ताच त्याला फोन करून सांगतो की आम्ही डायरेक्ट मिलला जाणार आहे. तर बघूया त्यांची वाट. कुंदन शेट येथे आले की निघूयात मित्रांनो. एवढी खायची. सुप्रभात मित्रांनो, वाढून देत नाही. सकाळचे 11 वाजलेत. आलोय आम्ही मिलमध्ये. आमचा चाललाय उद्योग. ताडपत्री वगैरे सगळे खाल्ले टाकली. अजून काहीच फ्रेश वगैरे काही झालं नाही. कामच चालू आहे. कारण की आमची ताडपत्री वगैरे जोपर्यंत जागेवर सगळं जात नाही ना तोपर्यंत बघा शेट नितीन शेटचे डोकं घालवतात. काही ना काय उद्योग चालू आहे. पहिले खाल्ली ताडपत्र वगैरे सगळे हे करायचं आणि त्याच्यानंतर हे त्यांना स्पायडर चावलाय आज सकाळी इथं. त्यांना स्पायडर आणि यांना पाल चावली. त्यामुळे आज जरा वेगळ्या मूडमध्ये. एवढं काम झालं की आमचं निवांत आहे. आज सगळंच काढायचं साईडच्या पण शेड झूम मध्ये घ्या. ताडपत्री वगैरे सगळं हे झाले. आणि एवढा दिवस तुम्हाला मित्रांनो मी एक सांगत होतो, इथं मागं झाड दिसतं बघा ते वेल वगैरे, ते मी सांगत होतो खायचे पानं आहेत. तर ते खायचे पानं नाही आहेत. ते आत्ता नितीन शेटने आम्हाला सांगितले की ती काळी मिरी आहे म्हणून. त्याच्यामुळं आम्ही एवढा दिवस खोटं सांगत होतो. म्हणजे मग आम्हाला माहीतच नव्हतं. ते सेम खायच्या पानासारखं दिसतात. पण आत्ताच शेटने सांगितले ते काळी मिरी आहे. तेच आम्ही म्हणत होतो त्याला कोण कधी तोडत वगैरे नाही. मी तर आज कळलं म्हणून पान खाल्लंय ते. शेट म्हणतात एकदा मी पान पण खाल्ले त्याचं. पहिले काम करून घेऊया आता तर सगळं. पप्पू शेट ढोरीची गाडी लागते 12 टायर. आमची गाडी आज नाही भरणार, उद्या भरणार आहे 1 डे मध्ये. हे बघा मागं दिसते. तमालपत्राचं झाड आहे ना. तर पहिले ताडपत्री सरळ वगैरे करून घेऊया. काम संपवूयात पहिले मित्रांनो. मग आंघोळ वगैरे करायची आणि नंतर डायरेक्ट जेवायला जायचं. मित्रांनो संध्याकाळचे 5:45 वाजलेत. चाललोय जरा समोसे आणायला. कारण की इथे खायचे जरा वांदे आहेत. खायला काय भेटत नाही. ती गाडी भरत आली पप्पू शेटची आता. पण आपल्या गाडीसाठी अजून तर माल काही दिसत नाही रेडी. बघू आता उद्या काय होतं काय नाही. कारण की वणके काय अजून काहीच आलेले नाही आहेत. बहुतेक रात्रीत येतील, मग उद्या कटिंग करून भरतील. पण उद्या 30 टन गाडी भरणं जरा अवघड वाटते. बघू अजून काय नक्की नाही सांगतायत. भरू पण शकते. मी आणि नितीन शेट चाललोय.
हो का, नितीन शेठ आहेत, कुंदन शेठ बसलेत गाडीतच आपले. आम्ही दोघं चाललोय चालत चालत जाऊन. जरा एक फेरफटका पण होतं आणि पाय पण जरा मोकळं होतात. आंघोळ वगैरे केली मी. आता उद्या पण परत करायची. जरा वातावरण गार झालं त्याच्यामुळं कुंदन शेठ यांनी नाही केली आंघोळ. उद्या सकाळी करू. गाडीचं सगळं काम करून घेतलं आम्ही. किरकोळ जे कामं होते ते सगळे करून घेतले. एक दीड किलोमीटर असं साधारणपणे इथून चालू आपलं फिरत. अंधार पाडायच्या अगोदर जाऊन यायला लागतं, कारण की अंधार पाडला ना भयानक इथं शांतता असते. 7 वाजल्यानंतर काहीच नाही, सगळं जंगलच आहे बघा. मागं सगळीकडं जंगलच आहे. या साईडला पण सगळे झाडं येते, त्यामुळं जेवढं लवकर होईल तेवढं लवकरच समोसेच आणणार. फक्त समोसे खाऊयात आणि रात्री मग सकाळी म्हणजे 12 वाजल्यानंतरच तिथं जाऊन परत जेवण करता येतं. तर जाऊयात मित्रांनो पटकन आणि घेऊन यात समोसे वगैरे. मित्रांनो सकाळचे 8 वाजले. आज 3रा दिवस आहे, मिलमध्येच आहे. गाडी आज भरणार आहे आमची. तर बघूयात. आज तर म्हणजे मटेरियल तर नव्हतं, वणके वगैरे नव्हते त्यांच्याकडे, पण सकाळी गाडी आली एक. बहुतेक तेवढ्या ह्याच्यात आमचं होऊन जाईल, पण अजून काय नक्की नाही सांगता येत. तर मित्रांनो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघता येईल आमची गाडी भरली का नाही. तर हा ब्लॉग इथं समाप्त करतो. जय महाराष्ट्र, जय हिंद.